ग्रुप धामोते यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला स्टार्ट करायचे ग्रँड फिनाले. गोलंदाजी मार्कवरती साहिल लोंगले, उत्कृष्ट गोलंदाज आहे मित्रांनो. ISPL असो, खूप साऱ्या मोठ्या टुर्नामेंट्स असो, साहिल लोंगले एक खूप मोठा गोलंदाज आहे. त्याचा आपण जर रनअप बघितला तर खूप 10-12 पावलांचा रनअप आहे. हाय आर्म ॲक्शन आहे. खूप सारे व्हेरिएशनसुद्धा आहेत त्याच्याकडे. तसंच फलंदाजाचा जर विचार केला तर खूप चांगला तो देखील फलंदाज आहे कृष्णा पवार. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल ग्रँड फिनाले. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी. स्टार्ट. पहिला चेंडू पडून कुठेतरी बाहेर जातोय. मी म्हटलं होतं मित्रांनो व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे. त्यातच लेग कटर, पहिला चेंडू लेग कटर. खूप सारे व्हेरिएशन्स पाहिजेत बिकॉज आपण जेव्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतो ना तेव्हा आपल्याला डॉट डिलिव्हरी, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावं लागतं एक गोलंदाजाला. तेच करतोय SBCC उमरोलीसाठी. पंचांकडे अपील मागितली परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. पुढील निर्धाव चेंडू, पहिला चेंडू लेग कटर, त्यानंतर कुठेतरी ऑफ कटरचा आपल्याला प्रयत्नात होता साहिल परंतु यशस्वी ठरलाय. सलगचे दोन्ही चेंडू निर्धाव येत आहेत. साहिल लोंगले खूप मोठं नाव आहे मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये. यंगस्टर आहे परंतु ISPL गाजवलं. श्रीनगर के वीर या संघासाठी खेळला आणि खूप चांगली कामगिरी केली त्या देखील संघासाठी. त्यामध्ये फुल्लर लेन चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. या येत आहेत 4. वाजव DJ. याने धावफलक जाऊन पोचले 4 वरती. धावांचा श्री गणेशा झालाय घडवली या संघाचा. साहिल कुठेतरी फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू त्यावरती हवा बोलतोय कृष्णा पवार. पुढील चेंडू साहिल बघणं पावश. गुड बॉल साहिल. म्हटलं होतं मित्रांनो व्हेरिएशन्स, गोलंदाज किती मोठा आहे ते याच्यावरनच ठरतं. कारण की कुठेतरी मोठा फटका खेचला होता कृष्णा पवारने परंतु त्यानंतर साहिलचा कमबॅक आपल्याला दिसला मैदानावरती. हाय तो डॉट चेंडू, धावफलक स्थिरावलंय 4 वरती. कॅच कॉल आणि तरी मिसफिल्ड होते मागच्या दिशेने आणि या येत आहेत 4 धावा. नशिबाचा चौकार मिळतोय. वाजव DJ. स्ट्राईक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये. तोचपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 9 वरती. 9 विदाउट लॉस्ट. गणेश गारे ह्याच्याकडे देखील खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण गोलंदाज असाल तर व्हेरिएशन इट्स मस्ट निडेड. त्यातच आपल्याकडे व्हेरिएशन्स पाहिजेत ते आहेत गणेश गारेकडे.
लेग कटर मित्रांनो, गणेश घारेचा लेग कटर खूप असरदार आहे. मी म्हटलं होतं व्हेरिएशन्स व्हेरिएशन्स व्हेरिएशन्स. उमरोली टीमचा एक हर एक गोलंदाजाचा जर विचार केला ना व्हेरिएशन्सने भरपूर आहे. त्याच कारणाने उमरोली हा संघ खूप मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत आलाय आणि नाव गाजवत आलाय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जात लॉंग ऑन सीमारेखा पार. हा तो तुंग षटकार वाजव डीजे. परंतु आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे, आपल्याला चांगले फटके खेळायचे आहेत आणि तेच खेळतोय कृष्णा पवार. गणेश घारे कुठेतरी फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू हाताळायचा होता परंतु कृष्णाने षटकार खेचला. तर मात्र कमबॅक कॅच कॉल असेल. यष्टीरक्षक काही चुकी करत नाहीये. वाजव डीजे. धावफलक स्थिरावलाय ते म्हणजे 15 वरती. गणेश घारेचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. मागील चेंडूवरती षटकार त्यानंतर कट बिहाइंड आउट होतोय तो म्हणजे कृष्णा पवार. खूप चांगला फटका खेचला होता मागील चेंडूवरती. मी म्हटलं होतं मित्रांनो खूप सारे व्हेरिएशन्स आहेत गणेश घारेकडे, तेच दाखवतोय. हर्ष पालांडे चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फंबल झालाय परंतु एकच धाव कंप्लीट होते. एकच्या साह्याने धावफलक हलतय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 16. एक बाद 16. 16 1 लॉस्ट. पुन्हा एकदा गणेश घारे सज्ज होईल. रोहन पालांडे स्ट्रायकर एंडवरती असतील ओपनिंग साठी आलेले. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तटावला. एक स्क्वेअर कटचा आपल्याला चांगला फटका पाहायला मिळाला. रोहनच्या माध्यमातून एक धाव मिळते. एकच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 वरती. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 वरती. कोणत्या टीमसाठी असेल खतरा पाहणं आवश्यक. जर 2 षटकांचा जर समरी पाहायला गेलं तर पहिल्या षटकात साई लोंगलेने षटक हाताळलं आणि मात्र 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर षटक हाताळलं ते म्हणजे गणेश घारे याने. त्यांनी धावा खर्च केल्या 9 माफ करावं 9 धावा. 9+1 विकेट देखील चटकावली. ब्रेक थ्रू मिळून दिला. स्लॉग ओव्हरचं षटक कोण हाताळणार? हर्षलचा देखील विचार केला तर ह्याच्याकडे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. व्हेरिएशन्सनी भरपूर असे गोलंदाज आहेत उमरोली संघाकडे. SBCC उमरोली चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतं. रिसेंटली रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफी देखील खेळली. तिथे देखील खूप चांगला खेळ राहिला उमरोली संघाचा. रोहन साडी हर्षल रिव्हर्स अप. पंचांचा कॉल काय आहे? चुलबुल पांडे इट्स डॉट डिलिव्हरी. येस पंचांचा निर्णय इथून डॉट डिलिव्हरी येते. ओके पहिला चेंडू निर्धाव हर्षल. मी म्हटलं होतं मित्रांनो पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू रोहनसाठी. धावफलक स्थिरावलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 वरती. सकाळच्या या शांततेत वातावरणामध्ये ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल सेकंड बॉल वाईट येतोय. वाईटच्या साह्याने धावफलक घालतंय. धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 18 वरती. पहिला चेंडू डॉट त्यानंतर वाईट. रोहन पालांडे कुठेतरी चांगला फिनिश करावा लागेल तो म्हणजे आपल्या संघासाठी. फुल टॉस मध्ये चेंडू बॅटवरती कुठेतरी कनेक्ट झाला नाही. मिड विकेटच्या रिजनमध्ये जाईपर्यंत तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एकच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 19 वरती. सकाळच्या या शांततेत वातावरणामध्ये आपल्याला एक गरम गरम फायनल पाहायला मिळते. निश्चितच जास्तीत जास्त धावा लागल्या तर ही फायनल एक हाय व्होल्टेज मॅच होईल
आजच्या दिवसाचा जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅचेस झाल्या, परंतु खूप हाय व्होल्टेज झाल्या, एंटरटेनमेंट मिळालं. ग्रँड फिनालेमध्ये काय होणार पाहणं आवश्यक असेल. पुढील चेंडू हर्षलचा. ते रन आउट होतोय, सॅक्रिफाईस करतोय हर्ष आपली विकेट. रन पालांडे स्ट्राईक वरती असेल. वाजव डीजे. हर्षल जाऊया मॅचकडे. चांगली फटकेबाजी सध्या मैदानात पाहायला मिळाली. हर्षल गोलंदाजी मार्कवरती आहेत. महत्वपूर्ण अगदी या सामन्यांमध्ये कामगिरी करण्याचा प्रयत्न हर्षलच्या माध्यमातून होतोय. इथे सुद्धा आली रनआउटची विकेट. आजचा हा दिवस अंतिम त्यासाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड होतोय. आपल्याला दोन संघ खालापूर तालुक्यातील आणि एक दुसरा संघ कर्जत तालुक्यातील पाहायला मिळत आहेत. मातब्बर संघ आणि या टुर्नामेंटमध्ये विशेष खूप चांगला खेळ केलाय. खूप साऱ्या टीम्स खेळल्या या टुर्नामेंटमध्ये. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 झालेत. अर्थात 24 टू विन असणार आहे. 24 टू विन अँड गेट चॅम्पियन्स. ह्या मॅचचे चॅम्पियन, या टुर्नामेंटचे चॅम्पियन्स. सर काय बोलाल ह्या ग्रँड फिनाले बद्दल? लाडू बकासूर ग्रुप दामोते यांच्याकडून मात्र उमरोली टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज आहे. जेव्हा मॅचकडे प्रश्न छेडलायत सार्थक तुम्ही जरूर या प्रश्नाचं उत्तर देऊया. अगदी ग्रँड फिनाले आहे. पलसाई चषक 2025 ची ही अंतिम लढत आणि या अंतिम लढतीचा आता मानकरी कोण होईल हा प्रश्न अनुत्तरित आहे. काही क्षणातच हा प्रश्न आपल्या समोर उत्तरात येणार आहे. अगदी आपण पाहतोय ना की बॉल शिल्लक आहे ते मात्र 18 आणि 24 धावा संख्येची गरज आहे ती मात्र श्रीपती बाबा उमरोली टीमला. परंतु एकीकडे तुम्ही पाहायला गेलात ना सार्थक, क्रिकेट हे क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोणाचं पारडं जड होईल हे कधीही सांगू शकत नाहीये. क्रिकेटचं एकमेव असं मैदान आहे की ज्या मैदानावरती प्रेक्षक काय तुमच्या समेत सगळेच जण फक्त भाकी ते करू शकतात, अंदाज लावू शकतात, परंतु हे अंदाज सत्यात उतरतील याची मात्र ग्वाही देता येत नाहीये. ह्याच तर क्रिकेट ही ज्याला अनसर्टन ऑफ क्रिकेट आपण म्हणतो, अनिश्चितता भरलेला खेळ आहे. निश्चितच सर आपण बोलताय, परंतु जर आजच्या दिवसाचा जर विचार केला ना सर तर आज पहिल्यापासून आज म्हणजे पहिली मॅच असो किंवा आता अंतिम मॅच
लो स्कोरिंग राहिल्यात आणि नेहमीच हाय व्होल्टेज लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज असतात, तर ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळते. ही देखील हाय व्होल्टेज होऊ शकते की नाही, काय बोलाल सर? अर्थातच तुम्ही प्रश्न चांगला छेडलाय. पहिलं तर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरूर देईल. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेजच्या जसं म्हटलं गेलं की लो स्कोरिंग मॅचेस आहेत, परंतु आतापर्यंत या मैदानाचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 2 मॅचेस सोडल्या तर बाकीच्या सर्व मॅचेस मध्ये तुम्हाला लो स्कोरिंग मॅचेसच पाहायला मिळाल्यात. एक मॅच होती ती मात्र 102च्या धावसंख्येची, दुसरी होती ती 79 धावसंख्येची. तदनंतर आपण पाहायला गेलं तर 55-56च्या दरातच धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. हे समीकरण आजच्या 4ही रजनीचं तुमच्या समोर आलंय. आणि जसं तुम्ही म्हटलं गेलं की हाय व्होल्टेज होईल की नाही, हे गणित आता मैदानावरती अनुत्तरित आहे. कारण इथे हाय व्होल्टेज करण्यासाठी अतिरिक्त बॉलच्या व्यतिरिक्त 6 धावा आहेत. म्हणजे तुम्ही पहा 18 बॉल आणि 24ची गरज आहे. पहिला बॉल पुलर लेंथ आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. खाया पिया कुचनी गिलास तोडा 12 ना. निश्चितच सर पहिला चेंडू गोलंदाज कुठेतरी चुकलाय. पहिला चेंडू नो कॉल, अर्थातच फ्री हिट असणार आहे. पंचांच्या भूमिकेत चुलबुल पांडे. खाया पिया कुचने गिलास तोडा 12 ना. अगदी आपण पाहतोय गोलंदाज इथे मात्र फ्री हिटचा इशारा आणि 22च्या स्वरूपात आता येतील या 4 धावा. पंचांकडे आशाबुल नजरे गोलंदाज पाहत होता. गोलंदाज हर्ष. निश्चितच सर ह्या चेंडूचा जर विचार केला ना, खूप भन्नाट वेग पाहायला मिळाला हर्षच्या माध्यमातून. कारण की त्याला देखील माहिती आहे आपल्याला वेगावरती स्वार व्हावं लागेल, कारण की आपण कमी टोटल डिफेंड करतोय. तर निश्चितच ह्या वेगाबद्दल काय बोलाल सर? यंगस्टर आहे, गती होती. खरं म्हणायला गेलं तर तुम्ही वेगाचं नियंत्रण म्हटलं, मी तर म्हणेल सगळ्यात मोठी चुकी हर्ष मैदानात सुरुवातीलाच करत होता. सुरुवातीला जर बिमर फेकलाय अगदी, आणि तुम्हाला हेच सांगून देतो, जर यष्ट्यांच्या किंचित वरून जर बॉल गेला असता, बेल्ट जर उडाल्या नसत्या, तर मला वाटते पंचांनी या बॉलला बिमर घोषित केला असतं आणि हर्षला या मॅच मध्ये गोलंदाजी पुढची करता आली नसती. परंतु थोड्याशा अंशी लगबाय मी तर म्हणेल फॅक्टर जरूर हर्षच्या बाबतीत लागू झाला आणि अगदी बेल्स उडाल्यात. सर काय झालं? तुटल्या? निश्चितच सर मी म्हटलं होतं ना, भन्नाट वेग पाहायला मिळतंय, पण वेगावरती स्वार होताना निश्चितच विचार करावा लागेल. कारण की वेग जेव्हा आपण हाताळता तेव्हा एक अचूक टप्पा तो आपल्याला वारंवार टाकावा लागतो, तेव्हाच तो बॉल सक्सेसफुल होतो. निश्चितच 22च्या येतात 4, 4च्या साह्याने धावफलक घालतोय आणि 4 वरती जाऊन पोहोचतोय. फटका सजवलाय जरूर, परंतु यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 7 आकड्यावरती. निश्चितच सर जेव्हा आपण कमी स्कोरिंग अर्थातच लो स्कोरिंग मॅचेस जेव्हा डिफेंड करत असतो ना, तेव्हा बॉलर्स अर्थातच आपला कॅप्टन नेहमी एकच सांगत असतो की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड एनिथिंग इज पॉसिबल. स्वतःवरती विश्वास ठेवा, आपण करू शकता. इथे फलंदाज बाद होईल. शरद बुंदाटेच्या पारीचा अंत झालाय. पहिला झटका लागलाय. साठी जाणला जातो. हर्ष खूप चांगली गोलंदाजी करतोय. विकेट जाऊया मॅच कडे. अर्थातच आणखी एक दांडी गुल झाली आहे. यावेळी आपण पाहतोय हर्ष गोलंदाज
अगदी गतिमान बॉल फेकलेत मैदानात. महत्वपूर्ण विकेट त्याने तंबूच्या अस्त्राला पाठवल्यात. सामना बऱ्याच जणांना वाटलं होतं की टीम मैदानात विजयी पताका झळकावेल, परंतु हर्षनी एक जादुई गोलंदाजी मैदानात केली. पहिला बॉल जरूर त्याने चुकीचा फेकला, तदनंतर मात्र इतकं सुंदर कमबॅक त्याचं मैदानात पाहायला मिळतंय. कमांड इज जर विकेट हॅट्रिक नोंदवली सुशांत पालांडे यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज येईल. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आहे. थांब रे, तो दाखवत नाही. अरे थांब म्हणून लिहितोय तो सार्थक. तू काय गडबड करतोय? किती बॉल बाकी आहेत रे? स्लॉकशिपचा हा फटका परंतु 30 यार्ड मध्येच राहिला आणि एक धाव कंप्लीट होते. इथून धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 8च्या घरात. शेवटचा चेंडू हर्षचा. चांगला फटका यावेळी मात्र शेवटच्या बॉलवरती 22 लोंगलीच्या बॅट मधून आलाय. तडाकेबाज पॉवरफुल बिग ब्लास्ट सिक्सर, फ्लाइट सिक्सर. लाडू बकासूर ग्रुप दामोते यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 22च्या बॅट मधून तर सिक्सर आलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. हरचं कौतुक करा तितकंच महत्वपूर्ण आहे. अगदी जी विनर टीम होईल ना त्याला तिच्यासाठी सूचना आहे, यष्ट्या कोणीही उचलायच्या नाहीयेत आणि बेल्स तर बिलकुलच नाही. मला आयोजक पहिलं षटक या ठिकाणी संपलाय. टोटल जाऊन पोहोचली आहे ती अद्यापर्यंत 14 या आकड्यावरती. हा चांगला बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा संख्येची गरज असताना धावफलकावरती लागल्यात 14 धावा. षटक क्रमांक 2 त्यातला पहिला बॉल संपलाय. आणखी एक मास्टर स्ट्रोक सध्या पाहायला मिळतोय साहिल लोंगलीच्या बॅट मधून. इथे आलाय खणखणी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. टोटल पोहोचले ते मात्र 20 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 4 धाव संख्येची गरज. पंचांचा नो बॉलचा इशारा. अगदी फुटवर चुकलं. स्टेप आउटचा बॉल यावेळी पाहायला मिळालाय. अरे बेल्स बेल्स. Thank you.